नमस्कार. भक्तिप्रिया चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. श्रावण महिन्याच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा. पुत्रदा एकादशीला भगवान विष्णूची विधिवत पूजा करून व्रत केल्यास पुत्रप्राप्तीची इच्छा पूर्ण होते अशी श्रद्धा आहे. पुत्रदा एकादशी ही वर्षातून 2 वेळा येते. त्यातील पहिली पौष महिन्यात आणि दुसरी श्रावण महिन्यात येते. पौष महिन्यातील शुक्ल पक्षात येणारी एकादशी पौष पुत्रदा एकादशी म्हणून साजरी केली जाते. जे लोक हे व्रत करतात त्यांच्यावर भगवान श्री विष्णूची अपार कृपा असते आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात असेही मानले जाते. जे लोक वर्षातून 2दा हे व्रत करतात त्यांना मोक्ष प्राप्त होतो आणि त्यांच्या मुलांना आरोग्याचे वरदान मिळते. श्रावण पुत्रदा एकादशी स्त्री आणि पुरुष दोघेही पाळू शकतात. असे मानले जाते की या व्रताचे पुण्य नवविवाहित जोडप्यांना मुलगा प्राप्त करण्यास मदत करते आणि विवाहित स्त्रियांचे सुख आणि भाग्य वाढवते. या व्यतिरिक्त असे मानले जाते की सामान्य लोकांची इच्छा पुत्रदा एकादशी पूर्ण करते. यंदा हीच पुत्रदा एकादशी 16 तारखेला आलेली आहे. तर पुत्रदा एकादशीचे नियम, महत्त्व, पूजाविधी तसेच पुत्रदा एकादशीची व्रतकथा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. पुत्रदा एकादशीची पूजाविधी. एकादशीच्या व्रताचे नियम दशमीच्या तिथीपासून लागू होतात. त्यामुळे दशमीच्या दिवशीही कांदा लसूण खाऊ नये. द्वादशीला उपवास सोडायचा असतो. तुम्हाला एकादशीचे व्रत करायचे असेल तर दशमीच्या दिवशी सूर्यास्तापूर्वीच भोजन करावे. पुत्रदा एकादशीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. या दिवशी गंगेत स्नान करण्याचा नियम आहे. पण जर ते जमत नसेल तर आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळून स्नान करू शकतात. स्नानानंतर भगवान श्री विष्णूची विधिवत पूजा करावी. पंचोपचार विधीने भगवान श्री विष्णूची पूजा करून त्यांना धूप, दीप, फुले, अक्षदा, रोली, फुलांच्या माळा आणि नैवेद्य अर्पण करावा आणि व्रताचा संकल्प घ्यावा. पूजेनंतर पुत्रदा एकादशी व्रताची कथा वाचावी आणि दिवसभर उपवास ठेवावा. रात्री फळे खावीत आणि द्वादशीच्या दिवशी स्नान करून ब्राह्मणांना खाऊ घालावे आणि मग स्वतः सेवन करावे. पुत्रदा एकादशीचे नियम. ज्यांनी पुत्रदा एकादशीचे व्रत केले आहे त्यांनी लसूण, कांदा विरहित अन्न खावे. यासह मनाने आणि शब्दाने ब्रह्मचर्य पाळावे. दशमीपासून द्वादशीपर्यंत भगवान विष्णूंचे ध्यान करावे. यासह खोटे बोलणे, अनैतिक कृत्ये करणे, राग, लोभ इत्यादी गोष्टींपासून अंतर ठेवले पाहिजे. एकादशीच्या दिवशी वैष्णव धर्माचे पालन करावे. त्यामुळे वांगी, सुपारी, मांस, दारू इत्यादी गोष्टींपासून दूर ठेवा. या दिवशी कास्याच्या भांड्यात अन्न खाऊ नये. पुत्रदा एकादशी व्रत करणाऱ्या व्यक्तीने पूजा केल्यानंतर श्रावण पुत्रदा एकादशी व्रताची कथा अवश्य ऐकावी. असे केल्याने व्रत पूर्ण होते आणि मनोकामना पूर्ण होतात. आता त्याची कथा शांतपणे ऐका. याचे श्रवण केल्याने वायपेयी यज्ञाचे फळ मिळते. पुत्रदा एकादशीची व्रतकथा. द्वापार युगात प्रारंभी महिष्मती नावाचे एक नगर होते, ज्यामध्ये महिजित नावाचा राजा राज्य करत होता. परंतु पुत्रहीन असल्यामुळे राजाला हे राज्य सुखावह वाटत नव्हते. त्यांचा असा विश्वास होता की ज्यांना मुले नाहीत त्यांच्यासाठी हे जग आणि परलोक दोन्ही वेदनादायक आहेत. पुत्राचे सुख मिळावे म्हणून राजाने अनेक उपाय केले, पण राजाला पुत्रप्राप्ती झाली नाही. म्हातारपण येत असल्याचे पाहून राजाने प्रजेच्या प्रतिनिधींना बोलावून म्हटले, लोक हो, माझ्या तिजोरीत अन्यायाने कमावलेला पैसा नाही. तसेच मी कधी देवता आणि ब्राह्मणांची संपत्ती हिसकावून घेतली नाही. दुसऱ्याचा वारसाही मी घेतला नाही. मुलाप्रमाणे प्रजा वाढवत राहिलो. मी गुन्हेगारांना शिक्षा देत राहिलो. कधी कोणाचा द्वेष केला नाही. सर्वांना समान मानले. मी नेहमी सज्जनांची पूजा करतो. मी अशा धार्मिक राज्यावर राज्य करत असूनही मला मुलगा नाही.
त्यामुळे मला खूप वाईट वाटतंय. याचे कारण काय? राजा महिजितच्या या गोष्टीचा विचार करण्यासाठी मंत्री आणि प्रजेचे प्रतिनिधी जंगलात गेले. तेथे त्याला मोठमोठे ऋषीमुनी दिसले. राजाच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात म्हणून ते एका महान तपस्वी ऋषीचे दर्शन घेत राहिले. एका आश्रमात त्यांना एक अतिवृद्ध धर्माचे महान तपस्वी महात्मा लोमश मुनी दिसले. सर्वांनी जाऊन ऋषींना नमस्कार केला. त्या लोकांना पाहून ऋषींनी विचारले की तुम्ही लोक कशासाठी आला आहात? अर्थात मी तुमचे भलेच करेन. माझा जन्म फक्त इतरांच्या भल्यासाठीच झाला आहे, यात शंका घेऊ नका. लोमश ऋषींचे असे शब्द ऐकून सर्वजण म्हणाले, हे महर्षी, आमचे शब्द जाणण्यात आपण ब्रह्मदेवापेक्षा अधिक सक्षम आहे. त्यामुळे आमच्या शंका दूर करा. महिष्मतीपुरीचा धर्मी राजा महिजिताच्या प्रजेचे पुत्राप्रमाणे पालन करतो. तरीही ते निपुत्रिक असल्यामुळे दुःखी आहे. ते पुढे म्हणाले की आम्ही त्यांची प्रजा आहोत, त्यामुळे त्यांच्या दुःखाने आपणही दुःखी आहोत. महापुरुषांच्या नुसत्या दर्शनाने अनेक संकटे दूर होत असल्याने हे संकट नक्कीच दूर होईल असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. आता मला राजाचा पुत्र होण्याचा मार्ग सांगा. हे संभाषण ऐकून ऋषींनी थोडा वेळ डोळे मिटून घेतले आणि राजाच्या मागील जन्माची कथा जाणून घेऊन सांगू लागले की हा राजा मागील जन्मी गरीब वैश्य होता. गरीब असल्याने त्याने अनेक वाईट कृत्ये केली. हा व्यवसाय करण्यासाठी गावोगावी जात असे. एकदा ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशीच्या दिवशी माध्यान्हाच्या वेळी 2 दिवस भूक व तहानलेली असताना ते पाणी पिण्यासाठी एका जलाशयावर गेले. त्याच ठिकाणी एक तहानलेली गाय पाणी पित होती. राजाने त्या तहानलेल्या गायीचे पाणी काढले आणि स्वतः पाणी पिऊ लागला. त्यामुळे राजाला हे दुःख सहन करावे लागले. एकादशीच्या दिवशी उपाशी राहिल्यामुळे तो राजा झाला आणि तहानलेल्या गायीला पाणी पिण्यापासून दूर केल्यामुळे त्याला पुत्रापासून वियोगाने दुःख सहन करावे लागत आहे. हे ऐकून सर्वजण म्हणू लागले की हे ऋषी, पापांचे प्रायश्चित्तही शास्त्रात लिहिलेले आहे. त्यामुळे राजाचे हे पाप कसे नष्ट होईल असा उपाय कृपया सुचवावा. लोमश ऋषी सांगू लागले की शुक्ल पक्षातील एकादशीला, ज्याला पुत्रदा एकादशी असेही म्हणतात, तुम्ही सर्वांनी या दिवशी उपवास करून रात्री जागरण करावे. तर राजाचे मागील जन्माचे हे पाप निश्चितच नष्ट होईल. लोमश ऋषींचे असे बोलणे ऐकून मंत्र्यांसह सर्व प्रजाजन नगरात परतले आणि ऋषींच्या आज्ञेनुसार सर्वांनी पुत्रदा एकादशीचे व्रत केले व जागरण केले. यानंतर त्याचे पुण्यफळ द्वादशीच्या दिवशी राजाला देण्यात आले. त्या सद्गुणाच्या प्रभावामुळे राणीला गर्भधारणा झाली आणि तिच्या प्रसूती कालावधीच्या शेवटी तिला एक तेजस्वी पुत्र झाला. म्हणूनच हे राजन, ज्यांना संतती हवी आहे त्यांनी हे व्रत अवश्य करावे. त्याचे महात्म्य ऐकून मनुष्य सर्व पापांपासून मुक्त होतो आणि इहलोकात संतती भोगून परलोकात स्वर्ग प्राप्त होतो. तर मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.